नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे गव्हर्नमेंट ऑफिसर या चॅनलमध्ये। तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टनुसार आपण समास या टॉपिकवर व्हिडिओ सुरू करत आहोत। ओके, सो नेहमीप्रमाणे आपण बेसिकपासून सुरुवात करणार आहोत। त्यामुळे ज्यांना माहिती आहे नाही माहिती आहे काही टेन्शन घेऊ नका, आपण सुरुवातीपासूनच सुरुवात करतोय। ओके, सो समास हा ग्रामरमधला एक टॉपिक आहे। तर सगळ्यात मोठा प्रश्न, पहिला प्रश्न, बेसिक समास म्हणजे नक्की काय असतं? तर समास म्हणजे काय? शब्दांचा काटकसरीने वापर करून नवीन जेव्हा आपण एखादा जोड शब्द तयार करतो त्याला आपण काय म्हणतो? समास म्हणतो। ओके, सो त्याच्यानंतर सेकंड शब्द आहे सामासिक शब्द। म्हणजे काय? तर सामासिक शब्द म्हणजेच काय? नवीन तयार झालेला जो जोड शब्द असतो त्याला आपण सामासिक शब्द म्हणतो। विग्रह म्हणजे काय? तर सामासिक शब्दाची जी आपण फोड करतो त्याला आपण काय म्हणतो? विग्रह म्हणतो। ओके, कोणाच्या डोक्यावरून हे बाउन्स झालंय का? तर आपण ह्याला एक्सप्लेन करणार आहोत, डोंट वरी। ओके, जे ॲडव्हान्स आहेत त्यांना माहिती, त्यांच्यासाठी हे पटकन होतं। आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी बघा, समास काय असतो? तर एखादी गोष्ट खूप मोठी असेल तर ती आपण शॉर्टकटमध्ये जेव्हा सांगतो, म्हणजेच आपण शब्दांचा काटकसरीने वापर करतो, कमीत कमी शब्द वापरून तुम्ही जर मोठी गोष्ट सांगत असाल तर त्याला आपण म्हणतो समास। ओके, समासिक शब्द म्हणजे असा शब्द जो दोन शब्द एकत्र येऊन बनलेला आहे। ओके, आणि विग्रह म्हणजेच काय? आपण त्याला वेगळं करतो। ओके, आता ह्या तीन गोष्टी आपण उदाहरण बघून समजून घेऊया। ठीक आहे, समासाचे प्रकार बघूया आपण। ओके, ते आपल्याला बघायचंच आहे, आपण एक्झाम्पलमध्ये ते बघूया। समासाचे मुख्य प्रकार जे आहेत ते अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास। आता काय काय जण ह्याच्यामध्ये बोलतील, अरे बापरे, कर्मधारय ते दिसतच नाही आहे, बहुव्रीहीमध्ये तर खूप प्रकार येतात, तर ते आपण पाहणार आहोत। ओके, आजचा पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आपण पहिलं बेसिक समजून घेणार आहोत, डिटेलमध्ये आपण नेक्स्टमध्ये जाऊ। ओके, सो पहिला प्रकार अव्ययीभाव समास। सो या समासामध्ये काय असतं? तर या समासामध्ये जे पहिलं पद असतं कुठल्याही त्या शब्दाचं ते महत्त्वाचं असतं, आणि पहिलं पद हे काय असतं? उपसर्गच असतं। त्याच्यामुळे सगळ्यात मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगेल की अव्ययीभाव आला ना की लक्षात ठेवायचं उपसर्ग। ओके, अशा शॉर्टकट लक्षात ठेवायचा, ज्याला उपसर्ग लागतो तो अव्ययीभाव समास। ओके, आणि हा जो सामासिक शब्द असतो म्हणजेच हा जो काही असेल आपला, तो क्रियाविशेषणाचं काम करतो। क्रियाविशेषण म्हणजे काय माहिती आहे ना? क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द। जसं फॉर एक्झाम्पल इथे मी घेतलं, आता मी तुम्हाला एक्झाम्पलने सांगते। आता मी एखादं वाक्य बोलते, मी दररोज शाळेत जाते। इथे क्रियाविशेषण अव्यय काय आहे? दररोज। म्हणजे कळालं तुम्हाला, दररोज हा अव्ययीभाव समास पण आला आणि ही क्रियाविशेषण। मी दररोज शाळेत जाते, आता जाते ही क्रिया आहे, पण मी कशी जाते? मी दररोज जाते। मग जाते या शब्दाची अधिक इन्फॉर्मेशन कोणी दिली? दररोज या शब्दाने, आणि दररोज हे तुमचं क्रियाविशेषण पण झालं आणि तुमचा अव्ययीभाव समास सुद्धा झाला। ओके, कळलं तुम्हाला? ओके, सो आता आपण एक्झाम्पल बघूया। दररोज, आता दररोज हा शब्द कसा बनतो? दर आणि रोज हे दोन शब्द एकत्र आले की दररोज असा शब्द बनतो। तर आता आपण बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण हे बघणार आहोत सामासिक शब्द आणि विग्रह। ओके, ते आता मी तुम्हाला इथे सांगते बघा। आता दररोज हा तुमचा जो शब्द आहे त्याला बोलतात सामासिक शब्द, आणि हे जे दोन फोडलेत तुम्ही त्याला बोलतात समास विग्रह। कारण तुम्ही काय केलं? विग्रह म्हणजे तुटणे। ओके, आणि एकत्र आल्यावर काय होतं? तो सामासिक शब्द। तर दररोज, आता हा दर शब्द जो आहे ना तो काय? तुमचा उपसर्ग आहे। काय आहे? उपसर्ग। जसं मी तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये सांगितलं की याचं पहिलं पद बघा, हे पहिलं पद आहे आणि हे दुसरं पद आहे। मग पहिलं पद हा नेहमी काय असतो? तुमचा उपसर्गच असतो। कुठल्या समासामध्ये? अव्ययीभाव समासामध्ये। ओके, माइंडमध्ये एक गोष्ट फिक्स झाली की अव्यय समास म्हटला, अव्ययीभाव समास म्हटला की पहिलं पद हे उपसर्गच असणार। ओके, एवढं सोपं आहे, बाकी काही नाही। मी तुम्हाला कुठलीही गोष्ट वाढून चढून किंवा पुस्तकी शब्द वापरून सांगत नाही। का नाही सांगत? कारण जर तुम्हाला पुस्तक वाचूनच समजलं असतं तर तुम्ही व्हिडिओसाठी रिक्वेस्ट केली नसती। ओके, एखादी गोष्ट पारंपरिक पद्धतीने समजावून सांगणं आणि एखादी गोष्ट आपल्या मित्रमैत्रिणींनी समजावून सांगणं याच्यामध्ये खूप फरक असतो। एखादी गोष्ट आपल्याला मित्रमैत्रिणींनी समजावून सांगितली ती पटकन कळते, कारण ती आपल्या शब्दात आपण त्यांना सांगत असतो। मी इथे तुम्हाला काही व्याख्यान द्यायला किंवा माझं एक्स्ट्रा नॉलेज दाखवायला नाही आहे, तर तुमच्या पद्धतीने
सोप्या पद्धतीने तुम्हाला सोप्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी इथे नेहमी करते. त्यामुळे पुस्तकातले जड शब्द न वापरता आपल्या लोकल लँग्वेजमध्ये जे शब्द आहेत तसं मी सांगण्याचा प्रयत्न करते. आय होप ते तुम्हाला सगळ्यांना आवडत असेल. ओके. सो आता ह्या बघा, कुठलीही गोष्ट ग्रामरमधली उदाहरणांशिवाय कळत नाही, त्यामुळे मी जास्तीत जास्त उदाहरणं देण्याचा प्रयत्न करते इथे. आता अव्ययीभाव समास जो आता आपण बघितला. ओके. तर उपसर्ग काय एकच नसतात. आता इथे उपसर्ग काय होता, दर. आता हा काय दरच उपसर्ग नाही, खूप सारे उपसर्ग आहेत. मग आपण थोडे उपसर्ग बघूया जे मोस्ट ऑफ येतात. तर पहिला बघा इथे आहे आकंठ. दिसतोय तुम्हाला आकंठ. आकंठ हा शब्द काय असं म्हणतो, आ हा काय झालेला आहे इथे बघा. हे जे पर्पल कलरमध्ये आहेत ना ते सगळे काय आहेत, जांभळ्या कलरमध्ये जे आहेत ते सगळे काय आहेत, उपसर्ग आहेत. मग आ शब्द लागला, मग तुम्हाला लगेच कळायला पाहिजे, अरे आ म्हणजे काय लागलं, उपसर्ग, म्हणजे तो अव्ययीभाव समास आहे. ओके. तर आकंठ या शब्दाचा अर्थ काय होतो, जिथे जिथे आ लागतो ना कुठल्याही गोष्टींना त्याचा अर्थ मोस्ट ऑफ करून पासून किंवा पर्यंत. जसं की आकंठ म्हणजेच काय, कंठापर्यंत. ओके. सेकंड शब्द बघूया, दरमास. दरमासमध्ये दर हा प्रत्यय लागलेला आहे. ओके. दर म्हणजेच काय, प्रत्येक. आता काय, दर म्हणजे प्रत्येक, म्हणजे दरमास. मास म्हणजे काय, महिना. ओके. सो प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक महिन्यात. ओके. पुढे जाऊया, प्रतिक्षण. आता प्रति पण काय, उपसर्ग आहे. प्रतिचा अर्थ काय घेतो आपण, प्रत्येक, म्हणजे प्रतिक्षण म्हणजेच काय, प्रत्येक क्षणाला. पुढे आहे बिन. बिन पण काय आहे, उपसर्ग. बिनचूक किंवा बिनधास्त, बिन डोक्याचा. ओके. असे शब्द असतात की नाही. बिनचूक म्हणजे चुकीच्या शिवाय, म्हणजे जिथे बिन लागतो त्याचा अर्थ काय होतो, विना, कशाच्या तरी विना. पुढे यथाक्रम. यथाक्रम म्हणजेच काय, क्रमाक्रमाने. ओके. म्हणजेच यथा हा जो उपसर्ग त्याचा अर्थ मोस्ट ऑफ काय घेतो, प्रमाणे. ओके. पुढे बेशिस्त. बेशिस्त मध्ये काय झालेला आहे, बे हा काय आहे तुमचा उपसर्ग. बे म्हणजेच काय, नाही. जसं की बेशिस्त मध्ये शिस्त न पाळणारा, बेईमान, इमान न पाळणारा, बेकायदा, कायदा न पाळणारा. ओके. गॉट इट. पुढे जाऊया दारोदार. ओके. इथे अजून एक ट्विस्ट आहे की एक शब्द कधी कधी दोनदा पण वापरला जातो, जसं की दारोदार, म्हणजे दार शब्द दोनदा वापरलेला आहे. म्हणजेच काय, प्रत्येक दारात. जसं की घरोघरी, प्रत्येक घरात, देशोदेशी, प्रत्येक देशात. ओके. सो तुम्हाला समजलं इकडे काय. सो अगदी सोपं आहे. आता तुम्हाला जो मी अव्ययीभाव समास सांगितला तो या उदाहरणांमुळे अजून कन्फर्म झाला असेल. ओके. मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये आणि प्लीज कॉमेंट करा, कारण मला दुसरी व्हिडिओ बनवायची आहे. तर तुमच्या कॉमेंट्स असतील, काही सजेशन असेल तर मला ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲड करता येतील. ओके. त्याच्यामुळे तुमचं मत, तुमची कॉमेंट खूप महत्त्वाची आहे. सो द्वंद्व समास. आपला अव्ययीभाव समास संपलेला आहे. काय म्हटलेलं मी, अव्ययीभावामध्ये काय असतं, अव्ययीभावामध्ये उपसर्ग लागतो. बस. उपसर्ग कुठले, आ, दर, प्रति, बिना, यथा, बे, दारू असे. सो तो टॉपिक क्लोज. सेकंड टॉपिक, द्वंद्व समास. हा दुसरा प्रकार आहे. द्वंद्व समासामध्ये काय असतं, दोन्ही पदं महत्त्वाची असतात, म्हणजे पहिलं पण आणि दुसरं पण. फॉर एक्झाम्पल, आई वडील. मग इथे काय बोलतो, आई आणि वडील. आई सुद्धा इम्पॉर्टंट आहे इथे आणि वडील सुद्धा, म्हणजे दोन्ही पदांना तेवढंच महत्त्व आहे. स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष. ओके. आता द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. ओके. तुम्हाला कधी कधी फक्त द्वंद्व विचारलं, तुम्ही फक्त द्वंद्व सांगू शकता, पण जर तुम्हाला प्रकार विचारलं तर तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे की इतरेतर द्वंद्व म्हणजे नक्की काय, वैकल्पिक द्वंद्व म्हणजे नक्की काय, आणि समाहार द्वंद्व म्हणजे नक्की काय. ओके. सो आपण ते समजून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. अदरवाईज ही सगळी जी PPT आहे जी मी तुम्हाला एक्सप्लेन करते ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेलच. सो तुम्ही तिथेही जाऊ शकता किंवा याचं पण तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. सो इतरेतर द्वंद्वमध्ये काय होतं, इतरेतर द्वंद्व समासातील सामासिक शब्द विग्रह करताना आणि किंवा व वापरतात. आता रेडवाले बघा, आणि म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, पशु पक्षी आहे, मग तुम्ही वेगळं करताना काय वापरणार, पशु आणि पक्षी. पूर्व पश्चिम आहे, पूर्व आणि पश्चिम. बाप लेक, बाप आणि लेक. हे एकदम सोपं असतं. इतरेतर म्हणजे दोघांना समान इम्पॉर्टन्स असतात आणि दोघं फक्त आणि किंवा वने जोडतो. आपण व पण लिहू शकतो इथे, पशु व पक्षी, पूर्व व पश्चिम, बाप व लेक.
ओके, काही चालतं. तर इतरेतर द्वंद्व एकदम सोपा, साधा, सरळ असा असतो. सेकंडमध्ये जाऊया आपण. सेकंडमध्ये वैकल्पिक द्वंद्व. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये तुम्हाला सोपं सांगते, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या असतात. मोस्ट ऑफ द टाइम हेच असतं. एक्झाम्पल बघूया आपण. हां, आणि ही लोक बघा, तिथे तुम्ही आणि लावत होता की नाही, कुठे, इथे तुम्ही काय लावत होता, इतरेतरमध्ये आणि लावत होता. ओके, इथे आपल्याला आणि नाही लावायचं आहे. जरी तो द्वंद्व असला तरी तो काय आहे, वैकल्पिक द्वंद्व आहे, म्हणजे प्रकार आहे ना. त्याच्यामुळे इथे तुम्ही किंवा, अथवा किंवा वा असं लावणार. का? कारण इथे विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. म्हणजे आपण काय बोलणार, किंवा असं बोलणार ना, आणि थोडी बोलणार आपण. सो एकदम सोपी ओळख मी सांगितली तुम्हाला इथे. काय? विरुद्धार्थी शब्द. आता इथेच तुम्ही बघा उदाहरणामध्ये, देव, दानव. देव आणि दानव अपोजिट शब्द पण आहेत. सो देव किंवा दानव. बरे, वाईट, परत अपोजिट वर्ड आहे, बरे किंवा वाईट. पास, नापास. पास किंवा नापास. राव, रंक. राव, रंक म्हणजेच काय, राव म्हणजेच काय, श्रीमंत माणूस, आणि रंक म्हणजेच काय, गरीब माणूस. तर इथे पण काय आलेलं, किंवा आलेलं आहे. तर तुम्हाला इथे दिसलं सगळीकडे. अथवा सुद्धा लिहू शकता तुम्ही, वा सुद्धा लिहू शकता. ओके, काही येईल. कळलेलं आहे एवढं, एकदम सोपं आहे वैकल्पिक. हे तिन्ही सगळे सोपे आहेत. ठीक आहे. पुढे आहे समाहार द्वंद्व. समाहार म्हणजेच काय, याच्यामध्ये भरपूर फाफड पसारा, म्हणजे एक गोष्टींच्या रिलेटेड भरपूर गोष्टी असतात. काय असतं ते सांगते मी तुम्हाला, फक्त आता लक्षात ठेवा. इतरेतर म्हणजे समाहार द्वंद्वामध्ये इतर गोष्टींचा खूप समावेश असतो. आणि या समासामध्ये विग्रहामध्ये वगैरे, इतर, इत्यादी असे शब्द वापरतात. ओके, सो फॉर एक्झाम्पल बघूया. इथे लिहिले अंथरूण, पांघरूण. आपण बोलतो ना, अरे अंथरूण पांघरूण घे. अंथरूण पांघरूण म्हणजे फक्त आपण अंथरूण आणि पांघरूणच घेतो का, आपण उशी नाही घेत का, घेतो की नाही. सो याचा अर्थ असा होतो, अंथरूण पांघरूण वगैरे सगळं घे, म्हणजे इतर गोष्टींचा पण त्यात समावेश असतो. फॉर एक्झाम्पल, खाणे पिणे झाले का. आता खाणे पिणे झाले, सॉरी बिणे बोली मी, खाणे पिणे. तर खाणे आणि पिणेच असतं का, नाही. इतर सगळ्या गोष्टी आपण घेतो, ताट घेतो, वाटी घेतो, सगळं घेतो, म्हणजे ते झालं खाणे पिणे वगैरे. गंध फुले. तर गंध फुलेमध्ये काय फक्त गंध आणि फुलं असणार का, पानं नसणार का, त्याला दांडी नसणार का, देठ नसणार का, नाही. पण हे सगळं असतंच ना, मग त्याला बोलतात वगैरे. समजलं. आपण हे शब्द तेव्हा वापरतो. म्हणजे समाहार म्हणजे काय, तुम्हाला नेहमी ना ग्रुप दिसणार एखाद्या गोष्टींचा, एक सिंगल गोष्ट नाही दिसणार कधीच. जसं की अंथरूण पांघरूण एक ग्रुप आहे, खाणे पिणे, भांडी कुंडी, त्याच्यानंतर घर संसार. ओके, त्याच्यानंतर काय, कांदा भाकरी, असे सगळे ग्रुपने, मोस्ट ऑफ जोड्या ग्रुपने दिसणार त्या. ठीक आहे, कळले तुम्हाला. मग आपण एकदा पटकन बघूया. काय बघितलं आपण, सांगा मला. 3 प्रकारच बघूया. इतरेतर द्वंद्वमध्ये बघितलं की आणि व लागतो, रेड शब्द बघा तुम्ही. वैकल्पिकमध्ये किंवा अथवा वा लागतो, आणि समाहारमध्ये वगैरे, इतर, इत्यादी लागतो. ह्याच्यामध्ये काय असतं, दोघांना सेम इम्पॉर्टन्स असतात, पशु आणि पक्षी. याच्यामध्ये विरुद्धार्थी जोड्या असतात, देव आणि दानव, सॉरी देव किंवा दानव, आणि याच्यामध्ये ग्रुप असतो, अंथरूण पांघरूण वगैरे. ओके, गॉट इट. सो आपण अव्ययी भाव बघितला, त्याच्यानंतर द्वंद्व बघितला. द्वंद्वाचे 3 प्रकार बघितले. अव्ययी भावमध्ये आपण काय लावतो, उपसर्ग लावतो. ओके, पुन्हा पुन्हा का सांगते, कारण पुढे पुढे जसं जाल मागचं सपाट असं नको आपल्याला. तिसरा आहे, एवढंच करणार आहोत आपण. ओके, तिसरा आहे द्विगु समास. द्विगु समास एक नंबर म्हणजे एक नंबर असंच लक्षात ठेवा. का, कारण याच्यामध्ये फक्त आणि फक्त नंबर्स असतात. ओके, अगदी सोपा, डोळे मिटून कधीही विचारलं तरी, लहान मुलांना जरी समजावून सांगितलं ना एकदा हे, तरी पण ते सांगतील द्विगु समास आहे. का आहे बघा. त्रिकोण. त्रिकोण म्हणजे त्रि म्हणजे 3 कोणांचा समूह, ज्याला आपण त्रिकोण म्हणतो. चौक, 4 रस्त्यांचा समूह. बरं, 4 रस्ते एकत्र येतात तेव्हा मधल्या भागाला चौक बोलतो आपण. पंचकोन, 5 कोणांचा समूह म्हणजेच पंचकोन. 9 सागर. 9 सागर म्हणजे 9 सागरांचा समूह, याला बोलतात 9 सागर. ओके, म्हणजे जर तुम्ही इथे नीट ऑब्झर्व कराल, ॲब्झॉर्वच येतं चुकून, इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर तुम्हाला काय दिसणार आहे, नंबर दिसणार आहे. त्याच्यामुळे द्विगु म्हणून मी तुम्हाला सांगितलं 1 नंबर आहे. ओके, एकदम छोटासा, एकदम क्यूट असा सोप्पावाला हा समास आहे. मला तरी हा खूप आवडतो. बाकी सगळे समासच खूप चांगले आहेत, पण हा एकदमच सोप्पा आहे, द्विगु समास. ओके, सो आज आपण काय काय केलं पटकन रिकॅप करूया, कारण पुढचा आपले मोठे हे छोटे सगळे झालेले आहेत, मोठे आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यामुळे पहिलं छोटं समजून घेऊया. काय बघितलं आपण, समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय, समासाचे प्रकार. आज आपण कुठला केलेला आहे, अव्ययी भाव आणि द्वंद्व केलेला आहे. ओके, तो द्विगु द्वंद्वमध्येच येतो. ओके,
आता उद्या आपल्याला करायचं तत्पुरुष आणि बहुव्रीही. तर बघा, तत्पुरुषमध्ये फक्त तत्पुरुषच होणार आहे पूर्ण व्हिडिओमध्ये, कारण तत्पुरुषचे खूप प्रकार आहेत, उपप्रकार आहेत, आणि बहुव्रीहीचे फक्त बहुव्रीही होणार आहेत. ओके, त्याच्यामुळे ह्या पण व्हिडिओ आपल्या 3 पार्टमध्ये होणार आहेत, कारण काही गडबड गोंधळ करायचा नाही, आपल्याला आरामात शिकायचं आहे. जे शिकतोय एका वेळात एका व्हिडिओमध्ये ॲटलिस्ट तुम्हाला पूर्णपणे समजलं पाहिजे. त्याच्यामुळे अजिबात घाई करणार नाही आहे मी, कारण आपल्याकडे सगळ्या प्रकारचे स्टुडंट्स आहेत. असं नाही आहे की प्रत्येकजण तेवढ्याच लेवलचा आहे, प्रत्येकाची कपॅसिटी वेगळी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांचा विचार करून आपण 3 पार्ट करतोय. सो अव्ययीभावमध्ये तुमचं झालेलं आहे की काय लागतो, उपसर्ग लागतो. त्याची उदाहरणं बघितली आपण, आ, दर, प्रति, बिन, यथा, बे, दारो. द्वंद्वमध्ये आपण बघितलं की दोन्ही पदं महत्वाची, आई आणि वडील. त्याचे 3 प्रकार, इतरेतर, वैकल्पिक, समार. काय काय जणांना नावच लक्षात राहत नाही, असे पण असतात काय काय जण. अरे मला समजलं पण मला नावं लक्षात नाही राहत. तर प्लीज कृपया त्यांनी नावं लिहून लिहून पाठ करा. नावं लक्षात राहणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या गावी जायचं त्याचा ॲड्रेसच माहिती नाही तर कसं चालणार, आपल्याला नाही चालणार ना. त्याच्यामुळे नावं कंपल्सरी लक्षात ठेवा. इतरेतरमध्ये आपण काय वापरलं, आणि व. वैकल्पिक द्वंद्वमध्ये किंवा, अथवा, वा. विरुद्धार्थी जोडी. समाहारमध्ये ग्रुपमध्ये आपण वगैरे वगैरे लावतो. अंथरूण पांघरूण. द्विगुमध्ये काय, 1 नंबर. राईट, 1 नंबर. ओके, तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल 1 नंबरची तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये 1 नंबर सगळ्यांनी लिहा. समास म्हणजेच काय, तर येथे दोन्ही पदं महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा आपल्याला बोध होतो. ओके, उदाहरण बघूया. उदाहरणाशिवाय तुम्हाला समजणार नाही. उदाहरण आहे नीलकंठ. ओके, नीलकंठ म्हणजेच काय, निळा कंठ. आता इथे निळ्याला सुद्धा महत्व नाहीये, इथे कंठाला सुद्धा महत्व नाहीये. यामधून, या दोघांच्या मधून जो तिसरा अर्थ निघतो त्याला महत्व आहे. ओके, तर नील म्हणजे निळा, कंठ म्हणजेच काय, त्याचा घसा किंवा गळा. ओके, सो ज्याचा कंठ, अन्याय झाले इथे. ओके, सॉरी प्रिंटिंग मिस्टेक. ज्याचा कंठ निळा आहे असा तो. ओके, मग कोणाचा कंठ निळा आहे, तर शंकरांचा. म्हणजे नीलकंठ म्हटलेला आहे, याचा अर्थ काय आहे, निळा आहे का नाही, कंठ आहे का नाही. याचा मेन अर्थ काय सांगायचा आहे तुम्हाला, की शिवशंकर. ओके, मग अशा ज्या पदाला असतं आपण बहुव्रीही समास म्हणतो. म्हणजे एक गोष्ट घुमावून फिरवून सांगितलेली असते, डायरेक्ट न सांगता त्याचे गुण सांगून किंवा त्याच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती सांगून त्याला बहुव्रीही समास म्हणतात. ओके, कळलेलं आहे तुम्हाला बहुव्रीही समास म्हणजे नक्की काय. पुढे जाऊया आपण. बहुव्रीही समासाचे एकूण 4 प्रकार पडतात. ओके, विभक्ती बहुव्रीही समास, नंग तत्पुरुष बहुव्रीही समास, त्यानंतर सहबहुव्रीही समास आणि प्रादि बहुव्रीही समास. ओके, आता हे जे दुसरं आहे ना ते ऍक्च्युअल मध्ये असं लिहिलेलं आहे. ओके, आता हा माझ्याकडून टाईप होत नव्हता इथे या कीपॅडवर, म्हणून मी ते तिथे फक्त न ठेवलेलं आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, सो गॉट इट. पहिला आपण बघूया विभक्ती बहुव्रीही समास काय असतो. तर या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येतं. म्हणजे येतं काय, येतं सर्वनाम येतं, संबंधी सर्वनाम. ओके, या समासात सर्वनाम ज्या विभक्तीत असतं त्या विभक्तीचं त्याला नाव पडतं. टोटल विभक्ती तुम्हाला माहिती आहेत, द्वितीया, तृतीया, प्रथमाचं काहीच नाही लागत, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. ओके, जर तुमच्या विभक्ती व्यवस्थित असतील, ऊन, हून वगैरे सगळे प्रत्यय तुम्हाला माहिती असेल, तर तुम्हाला विभक्ती बहुव्रीही समास हा काय जातो, इझी जातो. ओके, त्याच्यामुळे तुमचं विभक्ती कन्फर्म पाहिजे. आता हे जे 2 मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितले ते अप्लाय कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता पहिलं उदाहरण घेऊया आपण, लक्ष्मीकांत. ओके, लक्ष्मीचा जो कांत आहे असा तो, म्हणजेच कोण, विष्णू. ओके, कांत याचा अर्थ होतो नवरा. ओके, लक्ष्मीचा जो नवरा आहे तो, इथे तुम्हाला तो दिसतोय, तो काय झाला, तुमचा सर्वनाम झाला. इथे पण बघा, खाली प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, इथे काय, तो हे काय झाले, सगळे सर्वनाम. म्हणजे मी काय सांगितलं की समाचा विग्रह करताना शेवटी काय येतं, सर्वनाम. तेव्हा आपण काय बोलतो, विभक्ती तत्पुरुष समास. सेकंड बघूया आपण विभक्ती. ओके, आता इथे मी तुम्हाला दिसतो नंबर दिलेला आहे, म्हणजे तो षष्टी आहे, चतुर्थी आहे आणि हा तृतीय आहे. ओके, तुम्हाला स्क्रीनवर करते मी जरा. सो लक्ष्मीचा जो पती आहे म्हणजे जो कांत आहे तो लक्ष्मीकांत, म्हणजेच काय, विष्णू, विष्णूचं दुसरं रूप. सेकंड एक्झाम्पल घेऊया, गजानन. गज प्लस आनन, आनन याचा अर्थ होतो चेहरा, मुख. ओके, गजाचे ज्याला आनन आहे, म्हणजे गज म्हणजे हत्ती, हत्तीचा ज्याला चेहरा आहे. ओके, तो कोण, तर गजानन, म्हणजेच कोण, गणपती. ओके, आणि हा ज्याला आहे, ला, सला ते सलाना ते ला, म्हणून चतुर्थी. ओके, षष्टीचे तुम्हाला माहिती आहेत काहीच हे प्रत्यय नसतात. ओके,
त्याच्यानंतर आहे तिसरं एक्झाम्पल जितेंद्रिय. ओके, ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला आहे असा तो. तृतीया ने, तुम्हाला दिसते ने, नेईशी नेईशी. ओके, त्याच्यामुळे ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला तो जितेंद्रिय. सो तुम्हाला बेसिकली असं कळेल की ते विभक्ती आहेत म्हणून ह्याला विभक्ती, आणि हा अर्थ घुमावून फिरवून सांगतो म्हणून हा बहुव्रीही. ओके, अशा प्रकारे हा विभक्ती पण आहे आणि बहुव्रीही, म्हणजे हा काय आहे, दोघांचं काय कंबाईन आहे. म्हणजे यासाठी तुम्हाला विभक्ती माहित असल्या पाहिजे, त्यासाठी तुम्हाला समास माहिती असला पाहिजे. ओके, पुढे जाऊया आपण. आता बघा, विभक्ती बहुव्रीही समासाचे सुद्धा किती प्रकार आहेत, 2 उपप्रकार आहेत. एक आहे समाधीकरण आणि दुसरा आहे व्याधीकरण. ओके, आता आपण समाधीकरण बघूया. याच्यामध्ये काय असतं, समाधीमध्ये तुम्हाला नावावरच कळेल की दोन्ही पद एकाच विभक्तीमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल भक्तप्रिय हा शब्द आहे, म्हणजेच काय, भक्त आहे प्रिय ज्याला असा तो. कोण, देव. ओके, म्हणजे भक्ताबद्दल सांगितलंय का, नाही. प्रियाबद्दल सांगितलंय का, नाही. भक्तप्रिय म्हणजे ज्याला भक्त प्रिय आहे असा कोण असतो, तर देव. देवाबद्दल सांगितलेलं आहे. म्हणजे इथे भक्त आणि प्रिय हे दोघं पण एकाच विभक्तीमध्ये आहेत. पुढे आहे जितेंद्रिय. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, जिंकलेली आहेत इंद्रिय ज्याने असा तो, म्हणजेच कोण, मारुती. याच्यामध्ये पण जित आणि जितेंद्रिय, जित आणि इंद्रिय हे काय आहेत, प्रथमा विभक्ती म्हणजे एकाच विभक्तीमध्ये आहेत. मग जेव्हा एकाच विभक्तीमध्ये असतात त्याला समाधीकरण बहुव्रीही म्हणतात. हे मोस्ट ऑफ द टाइम येत नाही, तुम्हाला बेसिक मुख्य प्रकारच येतात, तरी सुद्धा मी सांगून ठेवते. पुढे आहे व्याधीकरण. व्याधीकरण म्हणजेच काय असणार, त्याच्या उलट, म्हणजे दोन्ही पदही वेगवेगळ्या विभक्तीमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊया, पद्म, पद्मनाभ. पद्म म्हणजेच काय, पद्म आहे, आणि पद्म म्हणजेच काय, कमळ. ओके, आणि इथे नाभित बघा, आता इथे पद्म प्रथमेमध्ये आहे आणि नाभित कशाचे तरी आत म्हणजे सप्तमी मध्ये आहे. म्हणजे दोन्ही पण काय आहेत, ही लोक वेगवेगळ्या विभक्तीत आहेत. म्हणजे ज्याच्या नाभीत, नाभी म्हणजेच काय, बेंबी, ज्याच्या बेंबीत पद्म आहे म्हणजेच कमळ आहे असा तो कोण असतो, विष्णू असतो. म्हणून त्याला पद्मनाभ असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, फॉर एक्झाम्पल दुसरं घेऊया, चक्रपाणी. चक्र म्हणजे काय, सुदर्शन चक्र. ओके, आणि पाणी म्हणजे काय, पाणी म्हणजे हात. ओके, ज्याच्या हातामध्ये, पाणी संस्कृतमध्ये हाताला पाणी म्हटलं जातं. ओके, ज्याच्या हातात चक्र आहे असा तो. आता इथे चक्र प्रथम आहे आणि ते पाणी इथं सप्तमी मध्ये गेलंय आत. ओके, तय्या तय्या करून. ओके, सो असा कोण, विष्णू. म्हणून इथे काय, चक्रपाणी म्हणजे ज्याच्या हातात चक्र आहे तो चक्रपाणी म्हणजेच कोण, भगवान विष्णू. तुम्हाला समजलं आहे. पुढे जाऊया आपण. इथे पण येते नंग तत्पुरुष समास. ओके, असा शब्द आहे तो. सो याच्यामध्ये एकदम सोपं असतं हे ओळखायला. ह्याचं पहिलं पद नावाप्रमाणे काय असतं, निगेटिव्ह असतं, नकारार्थी असतं. ह्याच्या मोस्ट ऑफ द टाइम फर्स्ट अक्षर हे अ, अन, न, नी असे अक्षरांनी सुरुवात होते. उदाहरण बघूया. इथे अनंत बघितलं तुम्ही, अ लागलेला आहे, नीरस, नी लागलेला आहे सुरुवातीला. हे बघूनच तुम्हाला समास ओळखता येतात. ओके, आणि ह्याच्यामध्ये काहीतरी नकारच असतो. फॉर एक्झाम्पल अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा तो, कोण, परमेश्वर. ओके, त्यानंतर आहे सेकंड नीरस. नीरस म्हणजे ज्याच्यामध्ये रस नाही असा तो, म्हणजे एखादं काव्य, म्हणजे कविता आवडली नाही आपण काय बोलतो, तर नीरस आहे खूप. ओके, म्हणजेच काय झालं, तर हे निगेटिव्ह अर्थ दाखवतं. त्यामुळे हे ओळखायला एकदम सोपं आहे. पुढे जाऊया आपण. याच्यामध्ये एक्झाम्पल सांगायची झाली तर आपण काय काय सांगू शकतो अजून, निरोगी, अनेक, अव्यय, ज्याचा व्यय होत नाही तो अव्यय, अशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत. पुढे जाऊया आपण. सहबहुव्रीही समास. ह्याच्यामध्ये काय होतं, ओके, आपण काय बघितलं, मेन आपला काय होता, मेन प्रकार होता विभक्ती. विभक्तीमध्ये आपण 2 प्रकार हे बघितले. आता त्याच्यानंतर हा दुसरा मेन वाला बघितला आपण, आणि हा तिसरा मेन वाला आता बघतो. असे 4 मुख्य प्रकार आपले चालू आहेत. तिसरा मुख्य प्रकार आहे सहबहुव्रीही. हा पण ओळखायला एकदम सोपा असतो. याच्या पहिल्या पदाला नेहमी सह लागलेलं असतं, आणि महापोर्टलचे जे आपण प्रश्न घेतो त्याच्यामध्ये सहबहुव्रीही समास खूपदा आलेला आहे, अनेकदा आलेला आहे, तुम्ही पाहिला असेल. ओके, ओळखायला एकदम सोपं असतं. ह्याच्या पहिलं अक्षर नेहमी स ने चालू होतं मोस्ट ऑफ द टाइम. ओके, फॉर एक्झाम्पल सादर. आपण बोलतो ना सादर प्रणाम. सादर म्हणजे काय, स प्लस आदर संधी होते, म्हणजे आदराने सहित असा जो नमस्कार असतो त्याला आपण सादर प्रणाम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर सहकुटुंब म्हणजेच काय, आपल्याला कोणी म्हटलं सहकुटुंब या म्हणजे ह्याच्या मागचा अर्थ काय कळतो आपल्याला, कुटुंबासोबत या.
ओके, म्हणजे कुटुंबाने असं सोबत असतो तो कोण असतो? गृहस्थ असतो. ओके, सो सहबहुव्रीही एकदम सोपं आहे की तिथे सह लागलेला असतो किंवा स शब्द असतोच असतो स्टार्टिंगला. तर नत आणि हे नंग आणि सहबहुव्री हे एकदम सोपे आहेत. पुढे जाऊया आपण. शेवटचं आहे प्रादिबहुव्रीही. प्रादिबहुव्रीही म्हणजे या समासाचं जे पहिलं पद असतं ते या उपसर्गांनी असतं. म्हणजेच काय? प्रादी म्हणजेच काय? प्र प्लस आदी, प्रने सुरू होणारे. आदी म्हणजे सुरुवातीला जिथे प्र असतो. प्र, परा, अप, दूर, सु, वी असे 22 उपसर्ग आहेत. ओके, ठीक आहे. तर आपण उदाहरण बघूया. एकदम सोपं आहे. सुलोचना, सु आलेला आहे. निर्धन, नि. विरागी, वि. दुर्गुणी, दुर. त्याच्यानंतर निष्कांचन, तर नि. असे 22 असतात टोटल. ओके, सो हे प्रादिबहुव्रीही समास असतात. ओके, सो अशा प्रकारे आपले जे बहुव्रीहीचे प्रकार होते ते झालेले आहेत. ओके, याच्यामध्ये तुम्ही फक्त एवढंच जरी केलं मेन गोष्टी तरी खूप पुरेशा आहेत आपल्या महापोर्टलच्या एक्झामसाठी. सो पुन्हा 2 मिनिटात एक रिव्हिजन. बहुव्रीही म्हणजेच काय? दोन्ही पद महत्वाची नसून तिसरंच पद असतं. उदाहरण बघितलेलं नीलकंठ. त्याच्या मुख्य 4 प्रकार: विभक्ती, नंग, सह आणि प्रादी. विभक्तीमध्ये काय असतं? तर तो विभक्तीत असतो. ओके, वेगवेगळ्या विभक्तीत. आणि शेवटी काय असतो? सर्वनाम असतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 टाईप बघितले. समाधिकरण, ज्याच्यामध्ये काय दोघं एकाच विभक्तीत असतात. त्याच्यानंतर व्याधिकरण, दोघं वेगवेगळ्या विभक्तीत असतात. त्याच्यानंतर नंग मध्ये बघितलेलं की निगेटिव्ह असतं. आणि तिसऱ्यामध्ये सहबहुव्रीमध्ये बघितलेलं की स शब्द आधी सुरुवातीला असतो. आणि प्रादीमध्ये आपण बघितलेलं की उपसर्ग असतात. सो अशा प्रकारे बहुव्रीही समास हा जरी कठीण वाटला तरी एकदम सोपा आणि खूप कमी प्रकार असणारा आहे. सो विभक्ती तत्पुरुष समासामध्ये काय होतं? तर या समासामध्ये कोणत्या तरी विभक्तीचा लोप होतो, म्हणजे ती निघून जाते आणि ती 2 पदं आहेत ती जॉईंट होतात. आणि या समासामध्ये एका पदाचा संबंध नेहमी दुसऱ्या पदाशी असतो. ओके, विभक्ती म्हणजे संबंध असणारच. आता त्याचे खूप पोट प्रकार होतात. म्हणजे जेवढ्या विभक्ती आहेत तुमच्या प्रथमा टू संबोधन, पण प्रथमामध्ये प्रत्यय नसतात, संबोधनमध्ये हाक मारतो आपण. उरलेल्या काय द्वितीयापासून सप्तमीपर्यंत जेवढ्या तुमच्या विभक्ती आहेत तेवढे तुमचे तत्पुरुष समास होतात. सो द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी हे पोट प्रकार झाले. ओके, कळलंय तुम्हाला काय आहे ते? आता हे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल कराल तेव्हा तुम्हाला हे सगळं समजेल. आता बघूया आपण उदाहरण इथे गावदेवी. ओके, गावदेवी म्हटल्यावर आपल्याला फोड काय होते? तर गावाची देवी. आता गावाची म्हटल्यावर षष्ठी विभक्तीमधला चाचीचे म्हणून तुमचा काय झाला? तो षष्ठी तत्पुरुष समास. पण काही मुलं म्हणतील की नाही, गावदेवी म्हणजे गावातील देवी, असं सुद्धा ती लोक करू शकतात. तर गावातील म्हणजे आत असा शब्द आला. गावात, आत म्हणजेच काय असे? आपली तय्या सप्तमी, त्याच्यामुळे सप्तमी. तर तिथे दोघांचं पण उत्तर बरोबर आहे. गावदेवी म्हणजे गावाची पण देवी, म्हणजे षष्ठी पण लागणार आणि सप्तमी पण लागणार. तुम्हाला महापोर्टलच्या किंवा कुठल्याही इतर अशा गव्हर्नमेंट जॉबच्या एक्झाम असतील आणि मराठी व्याकरण असेल तर तुम्हाला असं कन्फ्यूज होणार असं नाही देणार. ओके, पण तुम्हाला मी फक्त समजावून सांगते की एकाच क्वेश्चनचे 2 उत्तरं येऊ शकतात समास या टॉपिकमध्ये. ओके, तुम्हाला महापोर्टलला गावदेवी दिलं तर तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये षष्ठी असेल, प्रथमा, द्वितीय, तृतीय असेल, पण षष्ठी आणि सप्तमी असे दोन्ही पण तुम्हाला देणार नाहीत. ओके, सो डोंट वरी. त्याच्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल मेसेज घेतला, ज्ञान यज्ञ. काय काय म्हणतील? ज्ञानाचा यज्ञ, तर चाचीचे म्हणून षष्ठी लागणार. काय काय म्हणतील की नाही, ज्ञानासाठी यज्ञ केला आहे, म्हणजे ते साठी आहे, कशाचे तरी साठी, म्हणजे काय? आता आपण चतुर्थी असते. ओके, ह्यासाठी तुमचं विभक्ती चांगलं पाहिजे. मी तुम्हाला ऑलरेडी आधी पण सांगितलेलं की विभक्ती जोपर्यंत तुमचा टॉपिक चांगला होणार नाही तुम्हाला सगळे ग्रामर टॉपिक प्रॉब्लेम करतील. ठीक आहे, पुढचं एक एक्झाम्पल घेऊया. चोरभय. काय काय म्हणतील? चोराचे भय, चाचीचे षष्ठी. काय काय म्हणतील? चोरापासून भय, ज्याच्या पासून, एखाद्याच्या पासून शब्द लागला म्हणजे तो पंचमी असतो. आता ज्यांचं नाहीच झालं विभक्ती, त्यांना नाहीच समजत, त्यांना मी एकदम सोपी ट्रिक सांगते. जेव्हा कुठल्याही शब्दाला म्हणजे तुम्ही शब्द एखादा दिलाय आणि त्याची फोड करताना जर तुमचं वाक्य साठी असं बनतंय तर नेहमी 4 नंबर लक्षात ठेवायचं साठी. आणि पासून जेव्हा जिथे कुठे लागतं तुम्ही शब्द फोड करताना पासून, तेव्हा तो नंबर असतो 5. ओके, जास्त डीपमध्ये ज्यांना नाही जायचंय त्यांना एकदम सोपं सांगितलं, चतुर्थी आणि पंचमी. कारण बाकीचे आपल्याला ओळखता येतात. चाचीचे म्हटल्यावर आपल्याला षष्ठी समजतच, डोळे झाकून आपण षष्ठी करतो. सप्तमी सुद्धा आपल्याला समजतं कारण सप्तमी त असतो. ओके, द्वितीयामध्ये पण काय? द्वितीयामध्ये असं करून कर्म असतं आपलं.
सो बेसिकली एवढं जरी तुमचं पाठ झालं तरी तुम्हाला समजतील. तर तुम्हाला जर चोरभय हा शब्द आला तर तुम्ही काय लिहिणार, पंचमी तत्पुरुष समास, जर त्याचा विग्रह पासून असेल तर. ओके, गॉट इट. आता पुढे जाऊया. दुसरा प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. हा जो क आहे तो इथे हलंत आहे. ओके, अलुक मध्ये काय असतं, ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पूर्वपदाच्या विभक्तीचा प्रत्ययाचा लोपच होत नाही. म्हणजे इथे काय सांगितलं, इथे लोप झाला. आता बघा, लोप झाला म्हणजेच काय झालं, आता याची फोड काय, गावाची देवी. हा जो ची आहे तो गायब झाला आणि फक्त काय झालं, गाव आणि देवी असा शब्द आपला हा बनला. म्हणजे काय झालं, याच्यामध्ये विभक्ती जी होती ची, तिचं काय झालं, लोप झाला. पण इथे अलुक तत्पुरुष समासामध्ये विभक्तीचा लोप होत नाही, विभक्तीच्या प्रत्ययाचा लोप होत नाही, म्हणजे ते निघून जात नाही. फॉर एक्झाम्पल इथे आहे अग्रेसर. ओके, अग्रेसर म्हणजेच काय, ही जी अग्रे आहे, ओके, अग्रे ही संस्कृत मधली सप्तमीचं रूप आहे आणि ते गेलेलं आहे का, इथे नाही गेलेलं आहे. अग्र असणारी अशी, पण अग्ररूप त्यांनी घेतलेलंच आहे, अग्रे. त्याच्यानंतर युधिष्ठिर, मग हा युधी हा शब्द पण सप्तमीचं रूप आहे संस्कृत मधल्या. ओके, मराठीमध्ये तुम्ही बोलाल की आम्हाला मराठीतलं पण सांगा, तर तोंडी लावणे हा जो आहे त्याचं पूर्वपद विभक्तीचा प्रत्यय झाला गेलेला नाही आहे. ओके, दीनानाथ ह्याचा पण दीना हा शब्द गेलेला नाही आहे. ओके, सो अलुक तत्पुरुष तुम्हाला जास्त करून येत नाही एक्झामला, कारण हे खूप डिफिकल्ट आहे. ह्याच्यात खूप मोजकीच रूपं आहेत अशी जी अलुक तत्पुरुष समासामध्ये येतात. पण तरी सुद्धा तुम्हाला मी एक्सप्लेन करण्यासाठी सांगितले की मोस्ट ऑफ दीनानाथ आला आणि अलुक असेल तर तुम्हाला करता येईल ते. ओके, सो तुम्हाला समजलेलं आहे. पुढे जाऊया आपण. तिसरा उपपद तत्पुरुष समास. हा खूप फेमस समास आहे, खूपदा येतो उपपद तत्पुरुष समास. उपपद आहे, इथे नावातच सांगितले उपपद हे महत्वाचं असतं. उप म्हणजे दुसरं पद इथे खूप महत्वाचं असतं. ओके, जसं अव्ययी भावामध्ये बघितलेलं आपण हा शब्द बरोबर म्हणजे महत्वाचा होता, पहिलं पद महत्वाचं होतं, तर उपपद मध्ये दुसरं पद नेहमी महत्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल इथे आणि दुसरं पद नेहमी काय असतं, धातू साधित किंवा कृदंत असं सुद्धा असतं. आता इथे तुम्ही घ्याल एक फॉर एक्झाम्पल ग्रंथकार. ओके, ग्रंथ करणारा, मग इथे करणाऱ्याला जास्त महत्व आहे, ग्रंथाला महत्व आहे का, नाही. ग्रंथकार म्हणजे ग्रंथ करणाऱ्याला, ग्रंथ लिहिणाऱ्याला महत्व आहे, म्हणून तो उपपद. कुंभकार, इथे घड्याला महत्व आहे का, नाही, तर त्या माणसाला महत्व आहे. जो कुंभकार म्हणजेच काय, जो बनवतो, कुंभार जो बनवतो त्याला महत्व आहे, त्याला आवाज देते मी. ओके, जलद, जलद म्हणजे काय होतं, जे पाण्याने बनलेले आहेत, जल देणारे. ओके, जलद, ओके, जे पाणी प्रोव्हाइड करतात त्यांना जलद म्हणतो, जलद मेघ वगैरे. ना करता म्हणजेच काय, जो काहीही करत नाही त्याला काय म्हणतात, ना करता. ओके, सो असे शब्द त्याच्यामध्ये सेकंड पदाला काय आहे तुमचं जास्त महत्व आहे. ओके, आणि ते काय असतं, धातू साधित असतात, कधी कधी कृदंत सुद्धा असतात. ओके, सो पुढे जाऊया आपण. इथे पण आहे नंग तत्पुरुष समास. ओके, जो आपण बहुव्रीहीमध्ये केलेला, आठवते का तुम्हाला कालचा. इथे काय हा शब्द हा असा लिहिला जातो नंग. ओके, सो ह्या समासामध्ये काय असतं, तिथे पण जे सांगितलं तेच इथे बहुव्रीहीमध्ये सेम, की इकडे काय फक्त दुसरं पद महत्वाचं कारण तो तत्पुरुष आहे. ओके, आणि त्याच्यानंतर काय त्याला स्टार्टिंगला अन, न, ना, बे हे असे शब्द लागतात. फॉर एक्झाम्पल अयोग्यमध्ये अ लागलेला आहे, अनादरमध्ये अन लागलेला आहे, नापसंतमध्ये ना लागलेला आहे, अधर्ममध्ये परत अ लागलेला आहे. सो हे जे असे शब्द आहेत, ओके, ते काय लागतात, नंग तत्पुरुष समासाला लागतात. आता मग तुम्ही म्हणाल की मग बहुव्रीहीचा आणि तत्पुरुष मधला फरक काय, दोघांमध्ये काय फरक आहे, जर तिथे दोन्ही आले तर आम्ही काय लिहायचं, तर तुम्ही वाचून बघायचं. बहुव्रीहीचं मी तुम्हाला काय सांगितलेलं की बहुव्रीहीची ओळख काय होते, घुमावून फिरवून काहीतरी तिसरा अर्थ निघतो. आता इथे बघा, इथे तिसरा अर्थ निघतोय का, बघा हे पहिलं जे एक्झाम्पल आहे. ओके, पहिलं एक्झाम्पल आहे अयोग्य. अयोग्य म्हणजेच काय, जो योग्य नाही. आता जो योग्य नाही असं कोण असं काय निघतंय का, जसं की नीलकंठचं निघत होतं. ओके, किंवा फॉर एक्झाम्पल नीलकंठ नको घेऊया, आपण बहुव्रीही मधलंच घेऊया. बहुव्रीही मधले आपण काल काय केलेलं, आपल्या ह्या समासाचं नंग तत्पुरुष समासाचं तर अनंत बघितलेला आपण शब्द. ओके, मग अनंताची फोड मी कशी सांगितलेली, ज्याला अंत नाही असा तो, म्हणजेच कोण, आपल्याला उत्तर मिळत होतं परमेश्वर, म्हणजेच तो काय झाला बहुव्रीही, तुम्हाला उत्तर मिळत होतं तिथे. इथे मिळते का अयोग्य. आता मी म्हटलं ज्याला जो योग्य नाही असा तो, असं कोण आहे का स्पेसिफिक, आपल्या माइंडमध्ये पटकन येतं. अनंत बोलल्यावर तुमच्या माइंडमध्ये पटकन येतं की अनंत हा देव आहे. पण अयोग्याच्या बाबतीत असं होतं का, नाही होत. अनादर, ज्याला आदर करत नाही असा तो, कोण माहितीये का तुम्हाला, नाही. ओके, सो
तुम्हाला हे लगेच समजून जाईल की न तत्पुरुष समास कुठला आहे आणि न बहुव्रीही समास कुठला आहे. मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला असे सेम देत नाहीत ऑप्शन, तुम्हाला वेगळाच ऑप्शन देणार. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी एक फरक सांगितला. ओके, कळले तुम्हाला? पुढे जाऊया आपण. पाचवा आहे सगळ्यांचा फेवरेट कर्मधारय समास. ओके, कर्मधारयामध्ये काय असतं, दोन्ही पद ही एकाच विभक्तीमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल महादेव म्हणजे महान असा देव, घनश्याम घनासारखा श्याम. घन म्हणजेच काय आपलं हे ढग. ओके, पावसाळ्याचे जे ढग असतात त्यांना घन म्हटलं जातं. सो का घन म्हटलं जातं. आणि श्याम म्हणजे आपला कृष्ण, तो पण काय आहे, सावळा आहे त्या घनांसारखा. त्याच्यानंतर आहे नरसिंह म्हणजे नरासारखा माणसासारखा असणारा सिंह, नरसिंह विष्णूचं रूप. ओके, सो इथे काय बघा, इथे दोघांना पण इम्पॉर्टंट, म्हणजे महान आहे त्याला पण इम्पॉर्टंट, देवाला पण. इथे ढगाला पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, श्यामला पण तेवढंच इम्पॉर्टंट. म्हणजे कोणाला कमी जास्त नाही, दोघं पद एकाच विभक्तीत आणि दोघांना समान काय असतं, इम्पॉर्टन्स असतं. त्याच्यानंतर आहे आपलं 6वं मध्यम पदलोपी. हा खूपदा येतो महापोर्टलमध्ये. मध्यम पदलोपी अगदी सोपा असतो. काय असतं बघा, या समासामध्ये पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी एक संबंध येतो, पण तो संबंध दाखवण्यासाठी आपल्याला मधली जे काही अक्षर असतात, पद असतात, ती घालवावी लागतात. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल कांदे पोहे. आता कांदे पोहे म्हटल्यावर तुम्हाला एक अर्थ कळतो ना की ज्या पोह्यांमध्ये कांदे आहेत असे ते कांदे पोहे. बटाटे पोहे पण काय काय म्हणतात, म्हणजे हे असं का म्हणतात, कारण त्याच्यामध्ये बटाटे असतात. ओके, सो कांदे घालून केलेले पोहे. आता एवढं मोठं वाक्य बोलण्यापेक्षा आपण काय करतो, हे घालून आणि केलेले शब्द कॅन्सल करतो आणि काय बोलतो डायरेक्टली कांदे पोहे. तसंच एक्झाम्पल आहे साखर भात, म्हणजेच काय साखर घालून केलेला भात. पण आपण एवढं लांबलचक बोलतो का, ते नाही. मग हे घालून आणि केलेले शब्द कॅन्सल करतो आपण, काय करतो त्यांचा लोप करतो काही पदांचा आणि साखर भात हे डायरेक्टली लिहितो. ह्याला बोलतात मध्यम पदलोपी. पुढे चुलत सासू. आता चुलत सासू असं म्हणतो का आपण बघा सांगताना, तो माझा चुलत भाऊ आहे. म्हणजेच काय की माझ्या पप्पा आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांची मुलं. एवढं लांबलचक सांगतो का आपण, नाही. आता तसंच आहे, चुलत सासू म्हणजे माझ्या नवऱ्याची चुलती या नात्याने ती माझी सासू आहे, असा हा अर्थ. सो एकदम मध्यम पदलोपी हा खूप सोपा आहे. ओके, सो पुढे जाऊया 7वा जो आहे तो आपल्याला मी तुम्हाला स्टार्टिंगला द्विगु समास सांगितला होता. त्याच्यामध्ये संख्या असतात. हा पण काय तत्पुरुष मध्ये येतो, म्हणून मी तुम्हाला याचं स्पेसिफिकली इथे परत सांगते. तर नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह, नवरात्रींचा समूह. पंचवटी 5 वट्यांचा समूह. सो 9, 5, त्रिभुवन, द्वार. त्याच्यानंतर आहे एकादश. असे शब्द जे असतात, नंबरिंग जिथे असतं त्याला द्विगु समास म्हणतात. ओके, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला म्हटलेलं 1 नंबर करून. ओके, तो हा समास आहे द्विगु समास. सो अशा प्रकारे आपले तत्पुरुष जे समास आहेत ते झालेले आहेत. पहिला कुठला बघितलेला, पटकन शॉर्ट रिकॅप. पहिला कुठला बघितलेला, विभक्ती तत्पुरुष. त्याच्यानंतर त्याची उदाहरणं बघितलेली, अल्लुक तत्पुरुष. त्याच्यानंतर उपपद तत्पुरुष. त्याच्यानंतर नंग तत्पुरुष, कर्मधारय, मध्यम पदलोपी आणि द्विगु समास. ओके, असे 7 समास आपण कशाच्या अंडर बघितले, तत्पुरुष समासाच्या अंडर आपण बघितलेले आहेत. सो आय होप ते तुम्हाला समजले असतील, कारण अगदी सोपे आहे आणि एक्झाम्पल देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे इथे. सो उद्यापासून आपण काय करणार आहोत, आपले सगळे झालेले आहेत, टोटल जेवढे आहेत तेवढे सगळे झालेले आहेत आपले समास. सो उद्यापासून आपण रिव्हिजन घेणार आहोत. ओके, समासाचा विग्रह, ओके, आणि त्याचा प्रकार. सो तुम्ही पण उत्तरं द्यायला रेडी राहा. पाहिजे तर आज ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर उद्या जेव्हा आपली व्हिडिओ संध्याकाळी येईल त्याच्या आधी तुम्ही रिव्हिजन करा, पुन्हा त्या 3 व्हिडिओ बघा, त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजन होईल आणि तुम्हाला उत्तरं देता येतील. ओके, सो भेटूया आपण उद्या. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू सो मच. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला बेल आयकॉनवर क्लिक करा. काही कॉमेंट्स असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये जा, कॉमेंट करा. काही जणांच्या कॉमेंट्स आल्या होत्या की भरपूर उदाहरणं तुम्ही घ्या. सो भरपूर उदाहरणं घेण्यासाठीच आपण उद्याची टेस्ट घेतोय, त्यांच्यासाठीच आहे ही टेस्ट. कारण जेव्हा आपण सतत रिव्हिजन करू तर आपल्याला अजून जास्त शब्द कळतील. ओके, सो जे आहेत त्यांनी उद्या रेडी राहा, आपण उद्या एक्झाम घेऊया. ओके, सो भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय. आराम करा, व्यवस्थित राहा आणि टेन्शन घेऊ नका. थँक्यू सो मच.